आयुष्य सारे सरून गेले शोधात सुखाच्या हरवुनी, आता न कोणी साथी सोबती, सारीच नाती गेली विरुनी. स्मरणातील साऱ्या त्या क्षणांना कशास ते उगळावे, झाले गेले विसरून नव्याने स्वच्छंदी जगावे. या उत्तरायणाच्या वाटेचा हाच सुखाचा काळ, ही हसरी संध्याकाळ, 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 ही हसरी संध्याकाळ. माझा नवरा तिकडे दुसऱ्या बाईच्या नादाला लागला किंवा पोलिसांनी त्याला पकडला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. असं कसं म्हणू एवढ्या मोठ्या माणसाला? त्यात ते मिलिटरी वाले. अरे मिलिटरीवाला असला म्हणून काय झालं? आपल्याला काही फरक पडत नाही. सरळ सांगायचं त्याला, मला पण पाहायचंच आहे त्याच्यात किती दम आहे आणि तुझ्यात किती दम आहे ते. तुमच्या मिसेसचे यजमान विश्वासराव यांचं निधन झालंय असा फोन आला होता अर्चना वहिनींचा. त्यांनी तुम्हाला निरोप द्यायला सांगितला होता. मी निरोप ऐकलाय, आभारी आहे. चांगले प्राणायाम करत होता विश्वामित्रांसारखे. मेनका येईलच. तू काय बोलतेस? ती या आश्रमातली पाहुणी आहे. हो, आज पाहुणी आहे, उद्या मालकिणी होईल. कुणी सांगावं? असो, मला घाई आहे आणि तुम्हाला सुद्धा घाई आहेच कोणाला तरी भेटण्याची. कांचन, हे जरा अति होत आहे. का? पाहुण्यांच्या सेवेला मालकच लागतात? गोदाक्का, बिस्किटराव हे नव्हते? हे तसं नाहीये काही. उपेंद्रजींच्या तशा सगळ्यांना सूचना होत्या. आणि तिचे वडील राजवाडे साहेब, या आश्रमाचं भलंबुरं करणं त्यांच्या हातात आहे. आणि माझ्यासारख्या माणसाच्या नादी कोण कशाला लागेल? हो, मनात उतरतं ते नंतर, आधी ते डोळ्यात तरळतं. अरे बापरे, तुला एवढं लांबनं दिसलं? होच, गरज माणसाला अक्कल शिकवते. निघते मी. एक मिनिट, तुझा गैरसमज होतोय. ती वागायला बोलायला खूप चांगली आहे. तिच्या बोलण्याने आश्रमातल्या सगळ्यांना तिने जिंकून घेतलंय. हो का? मग आता जिंकून घेण्याची वेळ कोणाची आहे? अगं, एक मिनिट. हॅलो, हा बोला, मी कांचनच बोलतेय. हा, पुढच्या गुरुवारी ना, संध्याकाळी 7 वाजता. हो, डिस्पेन्सरीत भेटू आपण आणि मग ठरवू कुठे जायचं ते. ओके ओके, बाय. आमची ही काळजी घेणारी लोक आहेत आजूबाजूला. विचार ना, कोणाचा फोन होता? दुसऱ्यांच्या खासगी संभाषणात. अच्छा, म्हणजे आता आम्ही दुसरे, आमचं संभाषण खासगी का? सुधाकरजी, घ्या. विश्वामित्रजी, आली तुमची मेनका. मी निघते. एक मिनिट, आपल्या दोघांमध्ये जे काही आहे ते राजवाडे साहेबांना आणि तिला कळू देऊ नकोस. उगाच अडचणी नको. हो तर निघते मी. आली तुमची. कांचन, एक मिनिट. हाय कांचन. हाय, मी डॉक्टर कांचन. मी अरुंधती राजवाडे. सगळे हिला आरू म्हणूनच बोलवतात. हो का? अरुंधतीची आरू झाली की जवळीक वाढते ना. मी निघते. चेकअपला येईन उद्या परवा. डॉक्टर कांचन. येस मॅडम. मॅडम वगैरे नका म्हणू, फार बोजड वाटतं. त्यापेक्षा अरुंधती म्हणा ना, किंवा अरू म्हणजे मोस्ट वेलकम. मलाही नुसतं कांचन म्हणा तुम्ही. सो स्वीट. हाय कांचन. हाय अरू. कांचन, उद्या परवा चेकअपला याल तेव्हा 1 तास मला द्याल? थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. हो, पण चेकअप आटोपल्यानंतर. दॅट्स व्हेरी काइंड्स ऑफ यू कांचन. आपण दोघे एकमेकींना समजून घेऊ.
ऑफकोर्स निघते मी. डॉक्टर, अरे ऐक ना डॉक्टर, मी ना हिला गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बिस्किटराव. तुमचं इंग्रजी बायचं धरताय. थँक्यू. आम्ही निघतोय. बरं, रिक्षा मिळाली? आणली हायवेवरून. व्हेरी गुड. बरं, जाताना त्यांना जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. त्यांची मर्जी खप्पा होईल असं काहीही करायचं नाही, कळलं? आणि हे काही पैसे आहेत, ठेवून घे. पैसे आहेत साहेब. ऑफिसचं काम आहे, ठेवून घे. तिकडे जेवून घ्या. आणि हे फाईल्स कुठे आहेत? फाईल्स त्यांच्याकडेच आहेत. तेच म्हणाले माझ्याकडे राहून दे. ठीक आहे, ये आता. येतो साहेब. हॅलो उपेंद्रजी. बोल सुधाकर. यावेळेस फोन? कामात आहात का? नाही, बोल. उपेंद्रजी, राजवाडे साहेब आश्रमाच्या फाईल्स घेऊन मामलेदारांकडे जात आहे. पण अजून मला नीटचं कळलं नाहीये. आपलं यावर बोलणं सुद्धा झालंय. नाही, आश्रम वाढवायचा आहे हे नक्की आहे, पण तो कसा वाढणार कसा? नेमका विचार काय चाललाय ते मला कळलं असतं तर. आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी मला कधीच सांगितलं नाहीत. आणि मीही इथिक्स म्हणून विचारलं नाही. आज सर मामलेदार साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन फाईल्स घेऊन ते गेले. सुधाकर, आताच आपण कशाला एवढी माथेफोड करायची? राजवाडे याच्यावर एक कॉन्क्रीट प्रपोजल देणारच आहेत. तेवढ्यासाठीच तर ते जात आहेत ना. म्हणजे मला हे विचारायचंय की या जागेवर आश्रम असेलच ना? हेच ते सुधाकर. म्हणूनच आपण मागे. त्यांच्याकडे काय आहे ते समोर तर येऊ दे. सुधाकर, मी थोडा घाईत आहे, नंतर बोलू. किंवा असंही होईल की नंतर बोलायची वेळच येणार नाही. म्हणजे तुला आठवतं सुधाकर, बाबा म्हणायचे, म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचं कान, हत्तीचं शेपूट. चल ठेवतो. हाय अरू. हा बोल उपी. आज कशी काय आठवण? म्हणजे काय अरू, मी फोन करतोच, पण तुझाच फोन बऱ्याचदा एंगेज किंवा अनरिचेबल. आणि त्यातूनही लागलास तर बोलणं किती फॉर्मल होतं नाही? अरे मग याला जबाबदार कोण? इथे आश्रमात कोणालाही विचार. अरे फॉर्मॅलिटी जर आपल्या स्वभावातच नाही तर बोलण्यात कुठून येणार? बरं, कसं चाललंय? आश्रम आवडला का? हो तर, माणसात राहिल्यासारखं वाटतंय. म्हणजे इथे काय माणसं नाहीत? तिकडचं काही खरं नाही रे. तिकडची माणसं मशीन झालेत. पैसा, सुख, सुविधांमागे धावणारी मशीन्स, जगणं विसरलेली मशीन्स. अरे लांब कशाला, सुधाकरचंच उदाहरण घे ना. त्याला माणूस म्हणून जगायचंय. म्हणून माणसाला मशीन बनवणाऱ्या मुंबईचा मोह त्याला नाहीये. इथे त्याच्या हातून ईश्वर कार्य घडतंय उपी. तो खूप मोठा माणूस आहे. बापरे, हे सगळं त्या सुधाकरला ऐकवायला हवं. काही एक फरक पडत नाही त्यांना. तुझ्या पप्पांनी तुला काही खास असं सांगितलं की नाही? नाही. काही खास आहे का? या आठवड्यात कळेल. माझा फोन त्यांना जायचा आहे. मला हे एक कोडं वाटतंय. वाटू दे, थोडा सस्पेन्स राहू दे की. हा, चल एन्जॉय.
हसरी संध्याकाळ, ही हसरी संध्याकाळ. जॉनी जॉनी येस पापा, जॉनी जॉनी येस पापा, जॉनी जॉनी येस बिस्किटराव. जॉनी सोमाजी काय म्हणताय? कसा आहे तुमचा आश्रम? दोन्ही मस्त. पण तुम्ही इकडे? हो, उपेंद्रजींनी पाठवले राजवाडे साहेबांना सोबत करायला. अच्छा, साहेबांना भेटलात? भेटलो. त्यांनी सांगितलं बिस्किटराव खाली बसलेत. मी इकडे असताना तुम्ही कशासाठी? बिस्किटराव, अजून जग नाही पाहिले तू. या मोठ्या माणसांचा एकमेकांवर विश्वास नसतो. एकावर दुसऱ्याचा पहारा, दुसऱ्यावर तिसऱ्याचा आणि तिसऱ्यावर चौथ्याचा. सोमाजी, तुम्ही थकलेले दिसतात. बरं वगैरे नाहीये का? एक सांगू सोमाजी, तुम्ही स्वतःहून बोलायला आलात, विश्वास नाही बसत. बिस्किटराव, तू तर मन वाचतोस रे. खूप मोठा होशील. पण नुसतं मन वाचून नाही चालत रे गड्या. नंतर आपल्या मनाप्रमाणे वागायला हवं. तुम्ही कसल्या तरी विचारात आहात. बोलण्यावर लक्ष नाहीये तुमचं. तब्येतीची काळजी घ्या. नाही, मी बरा आहे. तुझं कसं चाललंय? चाललंय. घोरपडे साहेबांना दोनदा भेटलेलो. कशासाठी? ते तुम्हाला माहिती असणारच. तुम्ही दोघे एकत्र काम करता ना? नाही बोलला तो. लय उलफाट्या काळजाचा माणूस आहे. इकडची गोष्ट तिकडे कळू देत नाही. मुरलेला मोरावळा आहे तो. सोमाजी, मी तुम्हाला भेटणारच होतो. ते घोरपडे साहेब मला शेटजिंकले घेऊन जायला मागे लागलेत. चांगले पैसे मिळतील म्हणाले. आणि तू बी हो म्हणालास का? वर्धापन दिनानंतर भेटतो सांगितलं. कामाचं विचारलं, पण म्हणाले पहिल्या आश्रमाची नोकरी सोड आणि मुंबईला चल. अरे लेगा, मी ती नोकरी सोडतो या. का? कसलं तरी वंगाळ काम करून घेतात आपल्याकडनं. सुरतहून हिरे आणायचे आणि त्यांना द्यायचं. एका फेरीचे 2000. ते काय उगाच? वर सांगतोय, चोरी नाही, लय जीवाची जोखीम असते. म्या अनुभवली. म्या काम सोडतोय. ते तितकं सोपं नाही. पण त्याचाच विचार चाललाय. आता पुण्यांदा मुंबईला जायचं नाही. अरे म्या तर गावात गुंड होतो. व्यसनं बी केली. पैशाचा मोह झाला आणि त्या घोरपड्याच्या मागे लागलो. पण कानशिलाला जेव्हा घोडा लागला ना, तेव्हा समजा उमगलं. अरे माझी ही हालत झाली. तू तर भेंड्याची भाजी नाश्त्यात खाऊन टाकतील तुला. पण म्या तुला एवढं का सांगतोय? हे बघ, त्या धंद्यात तू जाऊ नकस. म्या तुला काय सांगितलं नाही आणि तू बी काय ऐकलं नाहीस. पण सोमाजी, तुम्ही यातून सुटणार कसे? त्या वडकेच्या बापानं मला आयडिया दिली. वडकेचा बाप? वय, तो आपल्या मालकाकडे कामाला आहे. आपल्या वडके आकांचे वडील? वय, तेच ते. गमतीत सांगत होते. कोर्टात साक्ष देण्याचा कटाळा आला की आजारी पडल्याचा बहाणा करायचा. 80 वर्षाचा म्हातारा, लय बेरकी. पण तो आज आपल्या मालकाकडे. बिस्किटराव, या वडके पासनं बी सावध राहा. सोमाजी, तू अजून इथेच? अरे तुझ्या पोटात दुखत होता ना? वय दुखतंय. जा जा, घरी जा, घरी जा. हा, मी आणि बिस्किटराव आश्रमात जातो. वय येतो बिस्किटराव. साहेब, ती फाईल घेऊ? घे, इथे फाईल घे. पण तिकडे माझ्याच रूम मध्ये ठेव. लक्षात राहील ना? चल. अरे हिचा फोन नेहमी स्विच ऑफ का असतो? बंद का करून ठेवते फोन नेहमी? मे आय कम इन सर? अरे अरुंधती, ये बस. आणि परमिशन घ्यायची काय गरज आहे? थँक्यू अँड गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. काय विशेष? कशावरून? हे पेपर्स आणलेत ना म्हणून. बरोबर ओळखलं. असा मनकवडेपणा आवडतो मला. सुधाकर, माझी एक विनंती होती. विनंती नंतर कर, आधी बोल. आपले 2 दिवस हवेत मला. का? आपण आदिवासी पाड्यांवर फिरायचंय. माझ्या प्रोजेक्टचाच भाग आहे तो. त्यांच्या गाठीभेटीतून बरंच काही मटेरियल मिळेल.
हो नक्कीच, का नाही. त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं राहणीमान खूपच वेगळं आहे आपल्यापेक्षा. आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये तो अनिवार्य असायला हवा. म्हणून तर मी तुमची निवड केली, म्हणजे पाड्यावर कंपनी म्हणून. ही हसरी संध्या फाळ, ही हसरी संध्या फाळ. तुमची खूपच मदत होईल. खरं तर सुधाकर, तुम्ही खेडेगावातला आपला देश या विषयावर एक प्रबंध लिहायला हवा. तुम्ही बोलता छान, शिवाय तुमची विचार करण्याची क्षमता ही सखोल आणि दांडगी आहे. दुसऱ्यांना तुम्ही झटकन आत्मसात करता. आणि मुख्य म्हणजे तुमच्याकडे तो स्वभाव आहे. मग का लिहित नाही तुम्ही? बघू, सगळ्या गोष्टी जमून आल्या तर तेही करू. म्हणजे या भागातल्या गरीब लोकांसाठी काही ना काहीतरी करायचं आहेच. आतून त्याने करून घ्यावं. एनिवे, कधीचा प्लॅन करताय? लवकरच जाऊ. आता कुठले पाडे बघायचे ते तुम्हीच ठरवा. अरुंधती, आता वर्धापन दिन जवळ आलाय, त्यामुळे इतक्यात जाणं काही शक्य होईल असं वाटत नाही मला. तुझ्या सोबतीला डॉक्टर कांचनला सांगू का? नको, म्हणजे कशाला उगाच त्यांना त्रास. आपण हवं तर वर्धापना दिनानंतर जाऊ ना. पण सोबत तुमचीच हवी. ओके, ठरलं तर. सुधाकर, एक विचारायचंय. विचार. तुम्ही इथेच राहणार आहात असं समजलं? हो, म्हणजे ठरवलं तर बरंच काही आहे. आज पक्क असं काही सांगता येत नाही. आणि सगळं आयुष्य यांच्यासाठी खर्चायचं ठरवलंय. त्यात बरेच प्रोजेक्ट येतील, डोळ्यासमोर काही आदर्शही आहेत. पण आज आत्ता काहीच ठरवलं नाहीये. हा, पण राहणार इथेच. पण मग तुमच्या आयुष्याच्या साथीदाराला सुद्धा ते मनातून पटलं पाहिजे ना. नाहीतर मग क्रॅशेस होतील. आयुष्य म्हणजे अडथळ्यांची शर्यत होऊन जाईल. सॉरी, म्हणजे तसंही तुम्ही ठरवलं असणारच, हो ना? लग्न केलंच तर साथीदाराने सुद्धा तशी साथ द्यायला हवी. किंबहुना तिलाही या जीवन पद्धतीची आवड असायला हवी. अरुंधती, विषय भरकटतोय असं मला वाटतंय. असेलही. म्हणूनच डायरेक्ट प्रश्न, अगदी वैयक्तिक. तुम्ही तसा साथीदार निवडलाय? म्हणजे अजून तसं काही ठरवलं नाहीये. आता या विषयावर मी काहीच बोलू शकत नाही. सुधाकर, थेटच विचारते, तुम्ही डॉक्टर कांचनशी लग्न करणार आहात? नाही, ठाम असं काही ठरलं नाहीये अजून. थँक्यू, येते मी. अरे, हिचा अजून फोन स्विच ऑफ काय? बोल तू बिस्किट, बोल पुढे बोल. तसा तो थोडा बिथरलाच होता. म्हणजे हे सगळं एखाद्यावर अविश्वास दाखवल्यासारखंच झालं ना. अरे बिथरणारच. हिरे होते त्यात, लाखोचा माल होता. जरा इकडचं तिकडे झालं असतं तर त्याचा जीव घ्यायला सुद्धा कमी केलं नसतं. तो सुद्धा सांगतच होता. वर मला म्हणाला की तुला बिस्किटाचा पुडा खातात ना तसा खातील. बरं, पुढे काय करणार आहे असं म्हणाला? म्हणाला घरी जाईन, गोदाक्काला सांगेन, पोटाचा भयानक आजार झालाय असं सांगून नोकरी सोडेल. हुशार आहे हा सोमाजी, हुशार आहे. त्याच धंद्यात राहिला ना तर तुला सांगतो त्या उपेंद्र शेठला सुद्धा आपल्या हाताखालचा नोकर बनविल तो. काका, आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे सांग ना. म्हणजे अरे बोल. काका, तुमचे वडील. काय म्हणालास? वडील? हो. माझे? हां. बाप बाप म्हण बाप. वडील कसले रे?
जो मुलांना सांभाळतो, शिकवतो, पोसतो, ते वडील. हा बाप. बरं काय काय झालं काय त्याचं? काका म्हणजे उपेंद्र शेटनी त्यांना कामावर ठेवलंय. काय असं सोमाजी सांगत होता. उपेंद्र शेटनी त्याला कामावर ठेवलं? हां. वाट लागली त्या उपेंद्र शेठची. बर्बाद झाला, आयुष्यात न उठला तो. अरे स्वतःच्या घरात विस्तव आणून ठेवलाय त्याने. काका मी एवढं घाबरून सांगते, तुम्ही हसताय का? अरे हसू नाही तर काय रडू का आता? बाकी छान बातमी दिली असं तो. हुशार आहेस, हुशार. बिस्किट जर राजा किंवा महाराजा असतो ना तर तुला गळ्यातला कंठा किंवा जागीरदारी दिली असती. लवकर सुद्धा एखादं छानसं बक्षीस देईन मी. जा आता बळा पाऱ्यावरती निघा. जशी आज्ञा सरकार. हो निघा आता द्वारपाल. हा ठीक आहे. नाही मला त्या वडके काकांचाच पत्ता हवा होता म्हणून जरा रजिस्टर चढायचं होतं. त्यांचा पत्ता हवाय तर त्यांना जाऊन विचारा ना. वैयक्तिक माहिती सार्वजनिक करायला मला आवडत नाही. सार्वजनिक म्हणजे? हा म्हणजे तुम्ही आता या रजिस्टरमधनं त्यांचा पत्ता बघितलात तर ती माहिती सार्वजनिकच होते, हो ना? तुम्हाला काय वाटतंय त्या माहितीचा मी दुरुपयोग करेन? हो.